ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। दादू साहेब नमस्कार. जे आपलं ग्रीन प्लॅनेटचं पॉवर प्लॅनची टेक्नॉलॉजी जे आहे म्हणजे ग्रीन प्लॅनेटचं जे अभियान आहे जमीन वाचव अभियान त्याच्या माध्यमातून आपलं जे प्रोडक्ट आपण ह्या प्लॉटला वापरले, मग जरासं मला माहिती सांगायची. आधी मला तुमची पहिली ओळख सांगा. माझं नाव उत्तम सर्जेराव जाधव, हां. दरेवाडी तालुका पन्हाळा, अच्छा. जिल्हा कोल्हापूर. कोल्हापूर. आपलं हे पन्हाळा तालुक्यामध्ये येते, दरेवाडी गाव आहे आपलं. बरं, आपलं हे पॉवर प्लॅनची टेक्नॉलॉजी आपण भातासाठी वापरले. बरं, आता हे कोण वाण कोणतं आहे भाताचं? वाण आहे आपलं अस्मिता वाण आहे. अस्मिता आहे. अस्मिता वाण आहे. अच्छा, मग अस्मितासाठी आपण सगळी ट्रीटमेंट ह्या वर्षी केलेली आहे. बरोबर आहे. काय काय आपण म्हणजे सुरुवातीपासून केलं काय? भात आपण ट्रॅक्टरने पेरलं. त्या टायमाला आपण पोट्याच्यानी गोळी घेतलेली होती. हां, प्रोम आपलं. हां, आणि पोट्याची गोळी मिक्स करून ट्रॅक्टरद्वारे पहिली टाकलेली होती. हां, आणि युरिया पण थोडा वापरला ना आपण. हां, नंतर आपलं काय बुलियम, नायट्रोकिंग, ग्रो वगैरे ह्याचा स्प्रे घेतला आपण. स्प्रे घेतलेला आहे आपलं. आता ह्या प्लॉटला आपल्या किती दिवस झाले त्याला? आता याला आपलं 10 जूनची जी आपली आहे. हां, म्हणजे 10 जूनला आपण लावलंय भात. लावलंय. आता हे आज 6 म्हणजे ऑक्टोबर आहे. 4 महिने झाले याला. 4 महिने झाले. आणि वाण कोणतं आहे म्हटलं? हे वाण अस्मिता वाण आहे. आणि तिकडे दुसरं आहे ते वाडा कोलम आहे. वाडा कोलम आहे. आता ही उंचीमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? फरक आहे की आता 4 फुटाच्या वर उंची आहे. 4 फुटाच्या वर उंची आहे सगळ्या प्लॉटची आपल्या. प्लॉटची. आणि लोंबीमध्ये काय फरक वाटतोय? 300-350 दाण्याची एका लोंबीला. अच्छा, मला जसं लोंबी दाखवत आहे ते दादांच्याकडे द्या की बाटल्या. एका लोंबीमध्ये 350-400 दाणा असतील. दाणा आहेत. लोंबी जवळजवळ वितीपेक्षा मोठे आहे लोंबी. मोठी असते बघा. अच्छा, हे अशी लोंबी पडली आहे ह्याला. पडलेले. सर्रास उंची आपल्याकडे सगळी अशी आहे भाताला. 4 फुटाच्या आसपास 4 फुटाच्या वर आहे. वर आहे. हे किती गुंठ्याचा प्लॉट आहे आपला टोटल? 40 गुंठ्याचा 40 ते 45 गुंठ्याचा प्लॉट आहे. 40 ते 45 गुंठ्याचा प्लॉट आहे. कोलम आणि अर्धा एकर आहे. वाडा कलम अर्धा आहे आणि बाकी 1.5 एकर मध्ये भात आहे. भात म्हणजे अस्मिता आहे. अस्मिता. अस्मिता आहे. मागच्या वर्षी पण आपण केलं होतं, मागच्या वायएसआरला वापरलं होतं. त्या गुंठा 85 किलो गुंठ्याला 85 किलो 85 पडलं. मग त्यावेळेला पन्हाळा तालुक्यात आपला काय नंबर आला, 1 नंबर आला. ह्या वर्षी काय वाटतंय आपल्याला? यावेळेस नंबर येणार. येणारच आहे आपल्याला. बरं, ह्याच्या पानामध्ये अजून काय फरक वाटतो आपल्याला? एक बोट बसते आपल्या पानामध्ये. आपले एक बोट बसते आरामशीर. पान एक बोट बसते. हां, एक बोट बसवून जागा शिल्लक राहते. म्हणजे जवळजवळ 1 इंचापेक्षा जास्त पान मोठं आहे त्याचं. जास्त आहे. 1-1.5 इंचाच्या आसपास पान आहे. आणि उंचीमध्ये पण जवळजवळ 4 फूट उंची आहे. भात पडले वगैरे कुठं काय असं पडलेलं नाही. पडलेलं नाही. मग ह्याच्या वापरामुळे अजून काय फरक वाटतोय आपल्याला? मी ऑर्गॅनिकच खायला भेटते आपल्याला. पूर्ण ऑर्गॅनिक झाला प्लॉट आपला ह्या वर्षी. म्हणजे एक 90% तर आपण ऑर्गॅनिक 10% फक्त युरिया ते नसतं. हां, युरिया वगैरे 10% वापरला आपण. हे वापरामुळं बाकीच्या प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये फरक आहे. फरक आहे. हे दुसरं वर्ष आपण आता वापरतोय. ह्याच्यात आपण झेंडूला पण वापरलेला आहे. झेंडूला पण आहे मग आता वापरतो. झेंडूला पण वापरले आपण. तिथं पण आपल्याला रिझल्ट चांगला आहे. कमी प्रमाण मी रासायनिक काय वापरत नाही. ऑर्गॅनिक वापरतो झेंडूला पण आपण. आपली जमीन मला वाटतं एकदम मुरमाट जमीन आहे. मुरमाट म्हणजे भरपूर आहे. हां, आता ही जी जाडी पण चांगली झाली आहे खालनं. म्हणजे बाकीच्या लोकांचं काय मत असतं की बाबा उंची वाढले तर पडतंय भात, तर आपली छातीच्या लेवलला येऊन सुद्धा पडलेलं नाही भात, कारण त्याची जाडी खालूनच चांगली झाली आहे. बरोबर आहे. जवळपास तिची अर्धा इंचाची जाडी आहे खाली त्याला. बरोबर आहे. होय. बाकी रोग किडीचं काय आपण काय किडीचं आपण मारलं काहीच मारलेलं नाही. काहीच मारलेलं नाही आपण. काहीच मारलं नाही. म्हणजे बायोचा हा एवढा फरक आहे आपल्याला की रोग किडीचा काय आपल्याला इफेक्ट नाही आपल्या प्लॉटमध्ये. पण ह्याच्या वापरामुळे आपण समाधान आहे. समाधान आहे. बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकता? ते काय बाकी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरून पाहावं. हां, ऑर्गॅनिक खावं. ऑर्गॅनिक खायला पाहिजे. आता ही गरज आहे ऑर्गॅनिकची. ऑर्गॅनिकची गरज आहे. एक 10 गुंठ्याचं तर ज्याची एकर पण शेताची 20 गुंठ्याचं वापरून पाहावं. हां, आणि दोन्हीला ट्रीटमेंट करावी. ऑर्गॅनिकची पण करा, आणि रासायनिकची पण. काय फरक वाटतो ते आम्हाला सांगा. अच्छा, ह्याच्या वापरामुळे आपण समाधान आहे. बाकीच्या लोकांना पण आपण करा म्हणून आपण सांगू शकतोय. ह्याचं आपल्या पुरते आपण करा. ऑर्गॅनिकची आता गरज आहे जास्त. चालेल. तर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आभार आहे. आओ मिलकर बीत जाए, धरती को फिर से हरा बनाए। ग्रीन प्लैनेट की ये पुकार, बचाए प्रकृति करे सिंगार। माँ धरा की कोमल छाया, हम सबका है इसे नाता।
कुदरत के रंग में रंग जाए, हरियाली से रिश्ता निभाए, बीज प्रेम का हम बोए, संग मिट्टी की खुशबू खोए, रसायनों को दूर भगाए, जीवन में खुशबू ले आए। हरियाली की राह चलो, ग्रीन प्लैनेट का दीप जलो, स्वस्थ भविष्य की ओर बढ़ो, धरती को फिर से स्वच्छ करो।